तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, आर्य समाजाची स्थापना ही खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1, मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय संविधानामध्ये किती मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, भारतीय संविधानामध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3, आचार्य कृपलानी हे भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक चौथा, राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात? तर ऑप्शन क्रमांक 3, राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त 250 सदस्य असतात. प्रश्न क्रमांक 5वा, सन 1942च्या चले जाव चळवळीचा मसुदा कोणी तयार केला होता? तर ऑप्शन क्रमांक 2, जवाहरलाल नेहरू यांनी सन 1942च्या चले जाव चळवळीचा मसुदा हा तयार केला होता. प्रश्न क्रमांक 6वा, फ्लोराईट हे खनिज खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये फ्लोराईट हे खनिज आढळते. प्रश्न क्रमांक 7वा, खालीलपैकी कोणत्या देशाने भारताचे सर्वात प्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3, पोर्तुगाल या देशाने भारताच्या सर्वात प्रथम व्यापारी संबंध हे प्रस्थापित केले होते. प्रश्न क्रमांक 8वा, खालीलपैकी कोणाला दीनबंधू म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, चार्ल्स फ्रियर अँड्रूज यांना दीनबंधू म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 9, आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा कार्यकाळ हा टिंबटिंब इतका वाढवता येते? तर ऑप्शन क्रमांक 3, 1 महिना इतका आणीबाणीच्या काळामध्ये लोकसभेचा कार्यकाळ हा वाढवता येते. प्रश्न क्रमांक 10वा, कैमूरच्या टेकड्या या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, कैमूरच्या टेकड्या या विंध्य या पर्वतरांगेमध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 11, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, लॉर्ड रिपन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 12, भारतातील जास्तीत जास्त लोक हे कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतात? तर ऑप्शन क्रमांक 2, प्राथमिक क्षेत्रामध्ये भारतातील जास्तीत जास्त लोक काम करतात. प्रश्न क्रमांक 13, सिंधू संस्कृतीच्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवनिर्मिती स्थान सापडले? तर ऑप्शन क्रमांक 2, लोथल या ठिकाणी सिंधू संस्कृतीच्या नवनिर्मिती स्थान सापडले. प्रश्न क्रमांक 14, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद खालीलपैकी कोण भूषवतात? तर ऑप्शन क्रमांक 4, लोकसभा सभापती हा लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषवतात. प्रश्न क्रमांक 15, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, सन 1956 ते सन 1961 या काळामध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे. प्रश्न क्रमांक 16, भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, भारतातील आंध्र प्रदेश हे राज्य भाषिक तत्वावर निर्माण झालेलं पहिलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 17, भारतीय घटनेतील घटनादुरुस्ती ही पद्धत बहुतांश कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, दक्षिण आफ्रिका या देशाच्या घटनेवर भारतीय घटनेतील घटनादुरुस्ती ही पद्धत बहुतांश आधारित आहे. प्रश्न क्रमांक 18, उगवत्या सूर्याचा देश हा कोणत्या देशाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2, जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या करापासून केंद्र शासनास सर्वाधिक कर महसूल मिळतो?
तर ऑप्शन क्रमांक 3 अबकारी कर या करापासून केंद्र सरकारला सर्वात जास्त कर महसूल मिळतो. प्रश्न क्रमांक 20 स्वदेशी चळवळ ही केव्हा सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1905 मध्ये स्वदेशी चळवळ सुरू झाली. प्रश्न क्रमांक 21 कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती या जिल्ह्यामध्ये कोरकू जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात आढळतात. प्रश्न क्रमांक 22 मॅकबुक हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲपल या कंपनीशी मॅकबुक हे संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 23 लोणचे हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पोर्तुगीज या भाषेतील लोणचे हा शब्द आहे. प्रश्न क्रमांक 24 राशीद बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 राशीद बसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ योग्य ठिकाणी बसणे असा होतो. प्रश्न क्रमांक 25 मला 2 रुपये हवे होते या विधानातील काळ ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मला 2 रुपये हवे होते या विधानातील काळ हा भूतकाळ असा आहे. प्रश्न क्रमांक 26 मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य कोणत्या काळातलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मी कादंबरी वाचत होतो हे वाक्य अपूर्ण भूतकाळाचं आहे. प्रश्न क्रमांक 27 आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द तारांगण असा आहे. प्रश्न क्रमांक 28 पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. सर्वांनी शांत बसावे या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वांनी शांत बसावे या वाक्यातील प्रयोग हा अकर्मक भावे असा होतो. प्रश्न क्रमांक 29 वृषभ या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वृषभ या शब्दाचा अर्थ बैल असा होतो. प्रश्न क्रमांक 30 वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. पराचा कावळा करणे या वाक्याचा अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पराचा कावळा करणे म्हणजेच शिल्लक बाबीस फार मोठे स्वरूप देणे असा होतो. प्रश्न क्रमांक 31 स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 32 नियमित जनगणना ह्या कोणत्या वर्षापासून सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1881 मध्ये नियमित जनगणना ही सुरू झाली. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रातील एकूण व्याघ्र प्रकल्पाची संख्या ही किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्रातील एकूण व्याघ्र प्रकल्पाची संख्या ही 3 आहे. प्रश्न क्रमांक 34 मानवी शरीराचे सामान्य तापमान डॅश इतके असते? तर ऑप्शन क्रमांक 4 37 अंश सेल्सिअस हे मानवी शरीराचे सामान्य तापमान असते. प्रश्न क्रमांक 35 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील पुरुष साक्षरता दर किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 88.4% हे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील पुरुष साक्षरता दर आहे. प्रश्न क्रमांक 36 महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1917 मध्ये महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे पहिला सत्याग्रह केला. प्रश्न क्रमांक 37 ऑपरेशन फ्लड ही योजना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दूध उत्पादन यांच्याशी ऑपरेशन फ्लड ही योजना संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 38 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश हे राज्य 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 39
पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई ही कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1818 या वर्षी पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई होती. प्रश्न क्रमांक 40 हस्तकला आणि हातमाग विभागाने अलीकडेच अत्याधुनिक ऑप्टिकल कोणत्या राज्याने घेतलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीर या राज्याने हस्तकला आणि हातमाग विभागाने अलीकडेच अत्याधुनिक ऑप्टिकल घेतलेलं आहे. प्रश्न क्रमांक 41 फिफा महिला विश्वचषक 2023 हा कोणत्या संघाने जिंकलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्पेन या संघाने फिफा महिला विश्वचषक 2023 जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 42 घाशीराम कोतवाल हे नाटक कोणत्या लेखकाने लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 विजय तेंडुलकर या लेखकाने घाशीराम कोतवाल हे नाटक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणत्या मातीला लोम असे नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पोयटा या मातीला लोम असे नाव आहे. प्रश्न क्रमांक 44 कैवल्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कैवल्य या शब्दाचा समानार्थी शब्द अमूल्य असा आहे. प्रश्न क्रमांक 45 2011च्या जनगणनेनुसार हिंदू धर्माच्या लोकसंख्येची साक्षरता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 73.3% हे 2011च्या जनगणनेनुसार हिंदू धर्माची लोकसंख्येची साक्षरता आहे. प्रश्न क्रमांक 46 2023 नुकतेच निधन झालेले बिशन सिंग बेदी हे कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर ऑप्शन क्रमांक 3 क्रिकेट या खेळाशी 2023 नुकतेच निधन झालेले बिशन सिंग बेदी होते. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 48 पुण्यामध्ये होमरूल लीगची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांनी पुण्यामध्ये होमरूल लीगची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 49 लिओनेल मेसी याला 2023चा कोणता पुरस्कार भेटला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅलेन डी ओर हा पुरस्कार लिओनेल मेसी याला 2023 भेटला होता. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी महाराष्ट्रात कोणती पर्वतरांग आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 शंभू महादेव ही पर्वतरांग महाराष्ट्रामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 51 महात्मा गांधी यांनी सन 1918 साली टिंबटिंब कामगारासाठी लढा उभारला. तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणी कामगार या कामगारासाठी महात्मा गांधी यांनी सन 1918 साली लढा उभारला. प्रश्न क्रमांक 52 शारदा कायदा हा कोणत्या वर्षी संमत झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1929 या वर्षी शारदा हा कायदा संमत झाला. प्रश्न क्रमांक 53 पचन संस्थेतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणाऱ्या भागाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 गुदद्वार असे पचन संस्थेतील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणाऱ्या भागाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 54 इंग्रजाच्या काळामध्ये मराठीतील वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 2 केसरी हे वृत्तपत्र इंग्रजाच्या काळामधले मराठी वृत्तपत्र होतं. प्रश्न क्रमांक 55 महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे विमानतळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्रातील नागपूर हे तिसरे सर्वात मोठे विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 56 शारदा सदनची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 57 कोणते अनुच्छेद हे अस्पृश्यता समाप्त करणारे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 17 हे अस्पृश्यता समाप्त करणारे अनुच्छेद आहे.
प्रश्न क्रमांक 58 मराठवाडा विभागामध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हा जिल्हा मराठवाडा या विभागामध्ये येत नाही. प्रश्न क्रमांक 59 गुलामगिरी हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 60 भारतात सरासरी सर्वात जास्त पर्जन्य हे कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतामधील मेघालय या राज्यामध्ये सरासरी सर्वात जास्त पर्जन्य आढळते. प्रश्न क्रमांक 61 भारतातील कोणते शहर हे भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 जयपूर हे शहर भारतातील पॅरिस शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 62 कोणती पश्चिम वाहिनी नदी ही राजस्थानमधून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी राजस्थानमधून वाहत नाही. प्रश्न क्रमांक 63 खालीलपैकी प्रतियोगी सहकारिता कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांची प्रतियोगी सहकारिता आहे. प्रश्न क्रमांक 64 सर्वाधिक लिंग गुणोत्तर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 केरळ या राज्यामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर आढळते. प्रश्न क्रमांक 65 मराठी भाषा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 27 फेब्रुवारी या तारखेला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 66 जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी जैवतंत्रज्ञान विद्यापीठ आहे.